नमस्कार. आजच्या या धावपळीच्या जगात मुलांचं बालपण खऱ्या अर्थाने कसं जपलं पाहिजे याचा विचार कधी केला आहे का? नांदेडमधली कस्तुरी नावाची एक संस्था याच प्रश्नाचं उत्तर शोधते. चला तर मग त्यांच्या या अनोख्या तत्वज्ञानाची ओळख करून घेऊया, जे मुलांच्या बालपणाला जपण्यावर आणि फुलवण्यावर लक्ष केंद्रित करतं. हा सगळा प्रवास सुरू होतो एका खूप मूलभूत आणि तितक्याच सुंदर विश्वासाने. बालपण म्हणजे केवळ काही निरागस दिवस नाहीत, तर ते आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. याच काळातले अनुभव आपल्या विचारांना एक दिशा घेतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाची पहिली बीजं पेरली जातात. आणि याच सुंदर विचारातून नांदेडमध्ये एका संस्थेने आकार घेतला, कस्तुरी. ही फक्त एक शाळा नाहीये, तर हे एक असं केंद्र आहे जिथे बालपण जपलं जातं आणि शिक्षणाकडे आयुष्य घडवणारी एक प्रक्रिया म्हणून पाहिलं जातं. तर मग हा विचार प्रत्यक्षात कसा उतरवला जातो? म्हणजे कस्तुरीमध्ये शिकण्याचा खरा अर्थ नेमका काय आहे? चला, हेच जाणून घेऊया. इथे पारंपरिक शिक्षण आणि कस्तुरीच्या दृष्टिकोनात जमीन आसमानाचा फरक दिसतो. एका बाजूला आहे पाठांतर आणि अनुकरण, तर दुसऱ्या बाजूला आहे निरीक्षण, अनुभव घेणं, विचार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून शोध घेण्याची प्रक्रिया. हाच तो खरा बदल आहे, जो मुलांना केवळ माहितीपूर्ण नाही, तर समजूतदार बनवतो. ह्या दृष्टिकोनाचा जो गाभा आहे तो म्हणजे कृती आधारित शिक्षण. पण गंमत अशी आहे की ही फक्त शिकवण्याची एक पद्धत नाहीये, तर ही एक संस्कृती आहे. इथे शिक्षणाची सुरुवात कुठल्याशा अभ्यासक्रमाने होत नाही, तर ती होते थेट मुलांच्या मनातल्या कुतूहलातून, त्यांच्या प्रश्नांमधून. बरं, मग हे प्रत्यक्षात कसं घडतं? ही प्रक्रिया खूपच साधी, सोपी आणि नैसर्गिक आहे. सगळ्यात आधी मुलं खेळता खेळता शिकतात. मग ते छोटे छोटे प्रयोग करून संकल्पना समजून घेतात आणि शेवटी याच अनुभवातून त्यांचं स्वतःचं असं ज्ञान तयार होतं. किती सहज आणि आनंद देणार आहे हे सगळं, नाही? पण शिक्षण म्हणजे फक्त बुद्धीचा विकास असतो का? अजिबात नाही. मुलांच्या भावनिक विकासालाही तितकंच महत्त्व आहे. तर मग कस्तुरीमध्ये या भावनिक अभिव्यक्तीला कशी जागा दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. इथे भावना व्यक्त करायला फक्त शब्दांचीच गरज नसते. मुलांना स्वतःला मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी कितीतरी सुंदर माध्यमं मिळतात, जसं की कला, नृत्य, नाट्य, संगीत आणि गोष्टी आणि गाणीसुद्धा. आणि हेच तर या सगळ्या तत्वज्ञानाचं सार आहे की शिकणं हे फक्त डोक्याचं काम नाहीये, ते मनाचं आणि भावनांचंही काम आहे. आणि म्हणूनच इथलं शिक्षण सर्वांगीण ठरतं, जास्त प्रभावी ठरतं. कस्तुरीमधलं शिक्षण काही चार भिंतींच्या आत अडकून राहत नाही. उलट ते वर्गाबाहेरच्या खुल्या जगात जास्त जिवंत आणि खरं वाटतं. जरा विचार करा, आपला समाज, आपल्या आजूबाजूचा निसर्ग आणि आपली संस्कृती, हे सगळंच मुलांसाठी एक मोठी वर्गखोली बनते. आणि मग यातूनच त्यांना पुस्तकांच्या पलीकडचे खरेखुरे अनुभव मिळतात. आणि या प्रवासात पालक फक्त बाहेरून बघणारे नसतात, तर ते एक खूप महत्त्वाचे सहप्रवासी असतात. त्यांचा सक्रिय सहभाग हा मुलांच्या विकासाचा एक अविभाज्य भागच मानला जातो. आता एक प्रश्न नक्कीच मनात येतो की जर मुलं स्वतःहून एवढं सगळं शिकत असतील, तर या प्रक्रियेत शिक्षकाची नेमकी भूमिका काय असते? इथेच तर शिक्षकांची भूमिका पूर्णपणे बदलून जाते. ते माहिती देणारे शिक्षक राहत नाहीत, तर ते मार्गदर्शक बनतात. त्यांचं मुख्य काम मुलांना तयार उत्तरे देणं नाहीये, तर योग्य प्रश्न कसे विचारायचे हे शिकवणं आहे. ते मुलांची जिज्ञासा सतत जागृत ठेवतात. बरं, पण या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम परिणाम काय? म्हणजे कस्तुरीमध्ये यशाची व्याख्या तरी काय आहे? चला, आता या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आणि इथेच कस्तुरीचं वेगळेपण अगदी स्पष्टपणे समोर येतं. इथे यशाचं मोजमाप भव्य इमारती किंवा निकालांच्या टक्केवारीने होत नाही, तर ते होतं मुलांच्या आनंदी बालपणात, त्यांना मिळणाऱ्या मोकळ्या स्वातंत्र्यात आणि त्यांच्या आत्मविश्वासू व्यक्तिमत्वात. आणि खरं तर हेच या प्रवासाचं सगळ्यात मोठं फलित आहे. कस्तुरीचं खरं यश कुठल्या रिपोर्ट कार्डमध्ये किंवा गुणपत्रकात सापडणार नाही. ते सापडेल मुलांच्या डोळ्यांत चमकणाऱ्या उत्साहात आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या निरागस आनंदात. तर कस्तुरी ही फक्त एक शाळा नाही, ही संस्कारांची एक अशी वाट आहे जिथे बालपण सुरक्षित आहे, शिकणं एक आनंदाचा सोहळा आहे आणि प्रत्येक मुलाचं भविष्य आत्मविश्वासाच्या भक्कम पायावर उभं राहतंय. आणि कदाचित हाच खऱ्या शिक्षणाचा अर्थ असावा.